तर शिवरायांची वाघनखं मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठं यश आल्याचं पाहायला मिळतं आहे। राज्य सरकारकडून आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही वाघनखं भारतामध्ये आणण्यासाठी मोठा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर अखेर शिवरायांची वाघनखं आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। आज सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं दाखल झालेली आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या वाघनखांवरून देखील मोठं राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं। ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळतंय। शिवरायांची वाघनखं मुंबईत दाखल झाली आहे। सागर बरोबर आहे। अखेर वाघनखं जे आहेत मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये 19 तारखेला असा हा भव्य कार्यक्रम जो आहे तो वाघनखांचा ठेवला गेणार आहे। तर सुरुवातीला साताऱ्यामध्ये ही वाघनखं नागरिकांना बघण्यासाठी ठेवली जातील। गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती की वाघनखं कधी येणार। अनेक दावे प्रतिदावे जे आहेत केले गेले। वाघनखं खरी आहेत की खोटे आहेत असे आरोप प्रत्यारोप झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर अखेर ही वाघनखं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्याच्या दिशेनं ही वाघनखं जी आहेत ती नेली जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी परवा 19 तारखेला हा कार्यक्रम जो आहे तो वाघनखं इनॉग्रेशनचा होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ही वाघनखं ठेवली जातील। राज्य सरकारने ते सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार हा संपूर्ण घेतला होता वाघनखं या ठिकाणी आणण्याचा आणि अखेर ही वाघनखं जी आहेत ते या ठिकाणी महाराष्ट्रात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।